पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती। पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती। युट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासात समोर। पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर। पहलगाम हल्ल्यानंतरचा युट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यात ज्योतीने पर्यटकांनाच दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? पाकला हल्ल्याआधीच सांगण्याची परवानगी कुणी दिली? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांचा सवाल। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तानला इशारा दिला होता। तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे। राहुल गांधींच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। सुनले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेत फडणवीसांचं वक्तव्य। इतक्या घाईने परदेशात शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती। श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार? खासदार संजय राऊतांचा निशाणा। सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊत यांचा दावा। मला नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन। राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावर अजित पवारांची मुश्किल प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही। काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या। भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले। तो शेवटचा संवाद भारतीय लष्कराकडून स्पष्ट। बदला नहीं न्याय किया, भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ जारी। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा। भारतीय नौदलाकडून नवीन व्हिडिओ प्रसारित। पाकिस्तानकडून आता जगासमोर खोटं बोलण्याची तयारी। पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार। ऑपरेशन सिंदूर नंतर वितरलेल्या पाकिस्तानकडून भारताची नक्कल। रूसी गुप्तचरांकडून लैंगिक प्रकरण, ड्रग्ज, ब्लॅकमेल प्रकरणात मस्कला गोवण्याचा कट होता। एफबीआयच्या माजी एजंटकडून एलॉन मस्कबद्दल मोठा दावा। अमेरिकेतील कॅलिफोर्नियात हेल्थ क्लिनिकजवळ स्फोट। कॅलिफोर्नियातील स्फोटात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी। एफबीआयकडून दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट। मेक्सिकन नौदलचं जहाज ब्रुकलिन ब्रिजला धडकलं। 277 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला धडकलं। 2 प्रवाशांचा मृत्यू तर 19 जण जखमी। पाकिस्ताननंतर आता बांगलादेश अडचणीत। भारताने बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लादले। आता काही वस्तू फक्त काही विशिष्ट बंदरामधूनच भारतात येतील। संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी। महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड, नरेश मस्के बारडे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर।